सगळ्या पत्रकार भावांचे हांव स्वागत करता। गोंयभर सध्या एकूच आवाज चल्ला, तो म्हणजे आमचो आवाज विजय। ही संकल्पना घेऊन आम्ही ह्या संकल्पनेचे लॉन्चिंग हांगारूच आमच्या पणजेच्या हेड ऑफिसान प्रेस कॉन्फरन्साच्या द्वारे आम्ही त्याचे लॉन्चिंग केले। त्याच्यानंतर आम्ही ही सुरुवात 29 तारखेक पेडणे तालुक्यासून केली। पेडणे, बार्देस, तिसवाडी आणि बिचोली सत्तरी असे उत्तर गोंयचे आम्ही तालुका कंप्लीट केले। आणि ते कंप्लीट करत असताना जेन्ना आम्ही पेडण्यान सुरुवात केली त्या वेळाचेर एक वेगळो अनुभव आमकां अनुभवपाक मेळ्ळो। विजय बाब जेन्ना लोकांचो आवाज आयकपाक जेन्ना बसलेले तेन्ना स्थानिक थंयसरल्या ग्रासरूट लेवलच्या स्तराचेर जे लोक एकवटले आणि ज्यांच्यानी आपलो आवाज मांडपाचो जो थंय प्रयत्न केलो तेतूनसून वेगवेगळे विषय उघड जाले। म्हणजे खऱ्या अर्थान सरकारा बद्दलचो जो आक्रोश, जी एंटी इन्कम्बन्सी म्हण किंवा सरकार अपयशी ठरला हे त्या सामान्य मनशाच्या आवाजावरसून कळपाक लागले। जेन्ना आमी पेडण्यान हे सत्र सुरू केले, मांद्र्या गांवांसून आमी पेडणे तालुका म्हणून मांद्र्यान सुरू केले, तेन्ना वेगवेगळे विशय भेटसयण्यार आमकां थंयसर आयकपाक मेळ्ळे। तेतूंतसून सगळ्या विशयांनी वचना, कारण थंयसर स्थानीक ज्या वेळाचेर ज्या तालुक्यान कार्यक्रम जाला थंय प्रेस संबोधन आमचे पार्टीचे चीफ विजय सरदेसाय हांच्यांनी केल्ले आसा। तरी एक औपचारीक भाग म्हणून हांगारसून जेन्ना आमी लॉन्चिंग केला उत्तर गोंयचो अध्यक्ष म्हणून हांव तें सांगणें म्हजें कर्तव्य समजता। जे पेडण्यान अनेक समस्या आयल्यो, पण तेतूंतले 4 जर मुद्दे आमी जर हांगासर मांडपाक गेले जाल्यार पयले सुवातीर CRZ येणारी घरां आसात किंवा बिझनेस एस्टॅब्लिशमेंट आसात तेंचेर CRZ एक सर्वे करून तेंची घरां एक तर डिमॉलिश करची म्हणून तेंचेर एक टांगती तलवार दवरल्या। आणि ह्या एफेक्टेड एरियेतले जे लोक आसात हे पूर्ण म्हणजे एकदम भयभीत जावन अशे आसात, जे सादारण तांकां स्ट्रेस म्हणटात पळय तो हेच्या सारको आनी व्हडलो स्ट्रेस असो शकना अशी तेंची ही परिस्थिती आसा। हेका लागून थंयसून जे काही तरुण एकवटले आणि तेंच्यांनी आपलो आवाज घेवन विजयाच्या समोर मांडलो, तेका विजयान आपण गोंयच्या असेंब्लीच्या फ्लोराचेर न्याय दितलो अशी ग्वाही दिल्या। तशेंच इतर जर आमी पळोवपाक गेले दुसऱ्यो गोश्टी जाल्यार हे भंय घालता आसतनाच दुसरो एक इश्यू निर्माण जालो। थंयसरले काही परत स्थानीक लोक एकवटले आणि तेंच्यांनी जो आवाज केलो तो म्हणजे थंयसरलो जो MDR आसा हेच्या प्रपोज्ड वायडनिंगा संदर्भात। प्रपोज्ड वायडनिंग अशें म्हटलें की तें 25 मीटर आसतलें आणि हे गांव सगळे, आणि ह्या गांवान जेन्ना 25 मीटर रोड करून जेन्ना शहरीकरण जाता तेन्ना गांवांतली पयली जी रूपरचना आसा ही सादारण सगळी दुकानां किंवा घरां आसात ही त्या गांवाच्या रस्त्याच्या आजूबाजूक आसात। आणि जेन्ना 25 मीटर जेन्ना हो प्रपोज रोड डिक्लेअर करपाचो जालो आणि काही पंचायतींच्या सेक्रेटरींक जेन्ना नोटिफिकेशन्स काडले की तुम्ही सर्वे करा म्हणून, त्या वेळाचेर परत एकदा थंयसरल्या सगळ्या स्थानीक लोकांचेर परत एक संकट येवन कोसळ्ळें। म्हणजे 25 मीटराची गरज खरीच आसा काय कितें काय म्हणून तेकाही न्याय ते आयकून घेवन हो आवाज विजय बाबान आयकला आणि तेकाही तेंच्यांनी म्हटला की आपण हे असेंब्लीच्या फ्लोराचेर आपण हो विशय मांडून एका न्याय दिवपाचो आपण प्रयत्न करतलो म्हणून। त्याच्या नंतर मोठो इश्यू आसा हो कळना आमकां, कारण तो सीमावाद आसा। पेडण्यान पडटा म्हणजे पेडणे मतदारसंघात पडटा काय मांद्रे मतदारसंघात पडटा असो तुये आनी पेडण्या पठाराचेर CISF प्रकल्प उबो जाता, जेचे ऑलरेडी कन्स्ट्रक्शन मोठ्या जोरान चालू आसा। म्हणजे सकलसून जर कोणें पळयलें जाल्यार मोठे कितें तरी एक 5 स्टार 7 स्टार हॉटेलाचो प्रोजेक्ट बी जाता काय कितें काय म्हणून असो दिसता। हांगासर सादारण 6000 युनिट्स CISFचे उबे जातले, म्हणजे पूर्ण डेमोग्राफिक चेंज जावपाची शक्यता आसा। ज्या पठाराचेर हो CISF प्रकल्प येता थंयसर काही घरां आसात बांदलेली, तेंचो वाद आसा की आमी पेडण्यान पडटा काय तुयेन पडटा काय म्हणून। आणि अशा वेळाचेर ह्या लोकांक थंय उदकाची सोय ना, आणि येदो व्हडलो जेन्ना हो प्रोजेक्ट येता जाल्यार तांकां उदकाची सोय खंयसून करतले ही तेवढीच समस्या आसा।
हे सुद्धा हो जो आवाज असा हो विजय बाबान आयकून घेतला, तेचेरूय विधानसभेत चर्चा जातली. तशेंच अनेक आणि जे बाकीचे जे विषय असतात, हे रस्ते थंयसरले आसात, उदकाच्यो समस्या आसात किंवा बारीक सारीक सामान्य जनतेच्यो समस्या त्यो थंय मांडल्यो गेल्यो. एक बरें दिसता की ह्यो फक्त असेंब्ली पुरत्योच आमच्या अध्यक्षान दवरल्यो ना, की असेंब्लीच्या फ्लोरारूच काडटलो आणि सरकाराची विडंबना करतलो अशें दवरूंक ना. जेका कितें रेमेडी जाता, जेका कितें सोल्युशन काडपाक जाता, जे बारीक सारीक विशय आसात, जे थंयसरल्या स्थानीक लोकप्रतिनिधी कडेन गेले ते लोक, तेंचे कडसून न्याय मेळ्ळो ना. पण सामान्य सादें काम आसलें, ते एखाद्या खंयच्या तरी ऑफिसराक फोन केलो आनी ताचो फॉलोअप करून घेतलो आनी तें काम तडीक लायलें. अशें अनेक कामां ही त्याच आमचो आवाज विजय ह्या संकल्पनेन आमी जो कार्यक्रम उबारलेलो, त्याच कार्यक्रमांतसून अनेक ऑफिसर्सांक फोन करून तेंचे विशयी क्लियर करून उडयले. हे कितकें आमी म्हणजे कम्युनिकेशन स्थानीक नेतृत्वाचे आसा हे हेचेरसून कळोन येता. जे थंय पावले, जेंच्यांनी निर्भयपणे हो कार्यक्रम, हो आमचो जो मुवमेंटान भाग घेतलो आनी आपलो आवाज आमचे पर्यंत पावपाचो जो प्रयत्न केलो, काही थंयसरूच एखाद्या ऑफिसराक फोन वगैरे करून ताका न्याय मेळ्ळलो आसा. अशेंच आमी पेडणे क्रॉस करून मागीर जेन्ना आमी बार्देसान येयले, तेन्ना बार्देसान सुद्दां अनेक समस्या भेडसावण्यार आसल्यो. खुद्द म्युनिसिपालिटी एरियाच्यो सुद्दां अनेक कंप्लेन्स येयल्यो. म्युनिसिपालिटीचे काही कावन्सिलर्स थंय पावले. म्हणजे कितको सरकाराचो ताळमेळ ना हें थंय दिसून येतालें. जो वागातोर अंजुना हो आमी ट्युरिजमाच्या वर्ल्ड मॅपार आसा म्हणटा, थंयसरले काही स्थानीक बिचारे आमी तुमच्या प्रसार आपल्या सोशल मिडिया किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या द्वारे भरपूर वेळार आमी पळयल्लें आसा की तांकां कश्यो उदकाक लागून समस्या फेस करच्यो पडटात पळय. आनी हो तर आतां जुलय लागला आनी तेंच्या आयकून ते अत्यंत वायट दिसता की जुलय म्हयन्यान सुद्दां तांकां इतलो पावस पडून सुद्दां तांकां उदीक ना, तेंचे नळ हे कोरडे आसले. सो कित्याक जाता की खरी सरकाराचें हें अपयश आसा. आमी जेन्ना वागातोर अंजुना हो वर्ल्ड मॅपाचेर आसा म्हणटा आमी ट्युरिजम सेक्टरान, तेन्ना ह्यो अश्यो गोश्टी थंय जावपाक जायना. म्हणजे उदीक वयता खंय होय तितलोच विचार करपासारको विशय आसा. त्याच्या नंतर आमी कॅपिटल ऑफ स्टेट तिसवाडी, जितून पणजी येता, जितून आमचें हेड ऑफिस येता, हांगासर आमी जेन्ना आमचो आवाज विजय ही संकल्पनेचो आमी जेन्ना हांगासर इंटरेक्शनाचो हें केलो, त्या वेळारूय आमकां तोच अनुभव मेळ्ळो की अनेक समस्या ह्याही भागान आसात. मागीर ती स्मार्ट सिटी विशयी आसात, हांगासरल्यो अनेक म्हणजे आमी जर तालिगांव सायडीक जर ते सायडीन गेले जाल्यार थंयसरले जे शेतकरी आसात तेही हांगा त्रस्त शेतकरी तेही हांगासर येयल्ले. म्हणजे स्मार्ट सिटीच्या द्वारे ज्या रस्त्यांची अजूनही डागडुजी जायना, आमी आतां आयकता सादारण 10 वर्सां जाली की ही स्मार्ट सिटी जाता म्हणून, पण अजूनही ती कंप्लीट जायना. सो अनेक हे विशय. आनी ही तर मेट्रोपॉलिटन सिटी आसा, म्हणजे एखाद्या लेबर्स, हांव लेबर्स म्हणटा हे परप्रांतीय लेबर्स, हेंच्या जो हेंचो पगार आसा, जेका आमकां रोकडा म्हणटात, तेचेर ताळतंत्र ना कोणाचें. अर्थातच गोंयांत आतां लेबर क्लास कम्युनिटीचे लोक कमी जाल्यात, तेका लागून भायले लोक हाडल्याशिवाय दुसरो गत्यंतर उरना. पण तेचेर कितें तरी तेंच्या पेमेंटाचेर कितें तरी नियंत्रण येवपाक जाय, कारण हें दुबय वगैरे न्हू. सो तो एक मोठो विशय आसलो जो म्हाका दिसता आमी सगळ्या तालुक्यांनी गेल्यार थंयसर आमकां हें आयकपाक मेळ्ळें. सो तिसवाडीन कंप्लीट करीत वयत आसतनाच आमी जेन्ना बिचोली 70 जेन्ना गेले, जेचेर आमी दोनूय तालुक्यांचे एकत्र लोकांक आपयल्ले. ज्या तालुक्यांनी जशें थंयसरली प्रेस संबोधत करतना विजय बाबान म्हटलां की नंबर 1 नंबर 2 हो त्या दोनूय तालुक्यांसून येता, त्या वेळाचेर आमकां थंयसरली ज्यो समस्या आयकून आमकां खरेंच म्हणजे अत्यंत म्हणजे ही अजूनय स्थिती आसा काय कितें गोंयकारांचेर. आनी ती सुद्दां एकदम म्हणजे स्पेशली जे शेतकरी थंयसरले जे मायनिंग इफेक्टेड शेतकरी जे आसात, मायनिंग सोंपलें, आतां ट्युरिजमूय सोंपोवपाच्या वाटेर आसात, पूण मायनिंग सोंपोवन सुद्दां थंयसरलो शेतकरी अजूनय थंयसरल्या योजनांक अजून वंचीत आसा. तांकां अजून काही शेतकऱ्यांक कॉम्पेन्सेट केल्लें ना. सो हें सगळें पळयलें जर जाल्यार एक चित्र उबें जालें उत्तर गोंयांत की खरोच सामान्य मनशाचो आवाज जो आसा हो चेपलो वयता.
आणि जेन्ना अशा एखाद्या मुवमेंटान जेन्ना एखादो स्थानिक थंयसरले सामान्य मनीस फुडें येवन निर्भयपणे येवन जर आपलो एखादो जर आवाज मांडपाचो जर प्रयत्न करता जाल्यार तेचेरूय दडपण वगैरे घेवपाचे एक सत्र सुरू जाल्लें. त्याचोच एक भाग म्हणून आमकां जो हांव पेडण्यासून येता पेडण्यानूय तशेंच जाल्लें की एखादो एक मांद्रे पंचायतीचो वॉर्ड मेंबर तो तेणें थंय येवन धाडस केलें आपूण बसून आपलो आवाज मांडपाचो. तेचेर पत्रकार परिशद घेतली गेली थंयसरल्या स्थानीक सरकारी पक्षांतल्या लोकांनी आनी तेचेर टिका केली गेली. म्हणजे तेणें फक्त म्हटलें की आपण 15 वर्सां सरकारी पक्षाक मत मारता आनी आपण विटला म्हणून. ह्या येद्याशा विशयाक लागून प्रेस कॉन्फरन्स घेवन कोणाक तरी ठोकळे कशे बसून तेचेर तुमी उलया म्हणून हें बरोबर न्हू. म्हाका दिसता सरकारान अजुनूय वेळ गेल्ली ना. सरकारान ज्या पद्दतीन जो पार्टीची विजय सरदेसाय हेणें जो मुवमेंट स्टार्ट केला लोकांच्या मागणेनुसार आवाज आयकपाक हो आवाज म्हणून जाता गोंयभर जो चालू आसा त्या आवाजांसून म्हाका दिसता सरकारान अजुनूय बोध घेवपाची गरज आसा. कारण ह्यो सामान्य मनशांचो आवाज आसा हो. जे विजयान सांगतना इतलेंच म्हणूंक ना की आपूण हे फक्त फ्लोर ऑफ द असेंब्लीच विशय मांडटलो म्हणून. तेणें म्हटलां जमल्यास आपण जर हे विशय त्याच्या पयलीं सुटावे जातात जाल्यार मुख्यमंत्री आसा त्या कन्सर्न डिपार्टमेंटांचे मंत्री आसात जेंचे कडेन आपूण उलोवन पयले सुटावे करपाचो प्रयत्न करतलो. ना सुटले जाल्यार आपण ते असेंब्लीच्या फ्लोराचेर हाडटलो आनी त्याच्या नंतर ते हांगर काम थांबना. ते असेंब्ली ही थोड्या काळाची आसता. ती असेंब्ली सोंपल्या नंतर गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून आमी हांगरसून तेचो पाठपुराव करतले आनी पूर्ण गोंयच्या जनतेक न्याय दिवपाचो प्रयत्न करतले. आमचो आवाज विजय ही संकल्पना घेवन आज उत्तर गोंयांतसून सोंपोवन आमी दक्षिण गोंयांत गेल्या. पूर्ण गोंय आमी पिंजून काडटले आनी असेंब्ली सोंपल्या नंतर आमी परत एकदा सगळ्या जनते कडेन जशे आमी तालुका वायज गेले तशेंच आमी परत एकदा वचून गांवांनी आमी लोकांक मेळोन तांकां न्याय दिवपाचो आमी प्रयत्न करतले. आतां अशें समजुया की तुमी हो कार्यक्रम राबोवंक नाशिल्लो जाल्यार ह्यो समस्या केन्ना वयर सरचेच नासल्यो कितें सरकारा कडेन पावचेच नासल्यो. पावता आसतल्यो पूण ताका न्याय मेळना न्हू. आनी म्हणून ते हांवें तशें म्हटलें पळय की प्रत्येक मतदारसंघाक स्थानीक आमदाराचो एक दीस आसता आनी त्या दिसा थंयसरले लोक पयशात जाल्यार तुमी गर्दी करून उबे आसतात. नकळो की ती चड गर्दी आसता म्हणून तांकां न्याय मेळना काय तांकां अंडर एस्टिमेट केले वयतात किंवा पक्षाच्या भितर एक डिस्क्रिमिनेशन आसता की हेणे आमकां मतां मारलेलीं आसतात म्हणून तो कदाचित वंचीत आसता. नकळो पण जी संकल्पना आमी घेवन गेले तेतूनसून आमकां जो आवाज आयकपाक मेळ्ळो तो म्हाका दिसता हो आवाज खरोच दडपलो गेलो आसलो आनी तो हो आमचो आवाज विजय ह्या संकल्पनेसून आमकां आयकपाक मेळटा. आमकां सोशल मिडिया आसात किंवा पत्रकारांच्या द्वारे आज हो गोंयभर लोकांक हो उगड्या दोळ्यान पळोवपाक मेळटा. मतांचो विशय काडलो म्हणटा जेन्ना तुमी अशें गांवांनी भोंवता तेन्ना लोकांची कामां करतात पूण मतां म्हणून परत तुमकां तेजो कितें रिटर्न मेळटा कशें कितें आसता पळय. आमी जर मताचो विशय केलो जाल्यार गोवा फॉरवर्ड पार्टी ही रिजनल पार्टी. 10 वर्सां पयलीं ह्या पार्टीचो जल्म जाला. ही तरुण पार्टी यंग पार्टी. तुमकांय खबर आसतलें की गोंयांत तशें संपूर्ण गोंयभर गोवा फॉरवर्ड पार्टीचे उमेदवार केन्ना नासले. फाटल्या 2017 पासून उगम जाल्लो पार्टी तेन्ना 3 आमदार आसले. तेन्ना म्हाका दिसता 4 उमेदवार आसले. त्याच्या नंतर 2017-22च्या निवडणुकीक 3 उमेदवार आसले. तेतूनसून 3 मतदारसंघ म्हणजे सगळे कडेन आमकां चिन्ह घेवन आमकां वचपाक मेळ्ळें ना किंवा आमकां मतां मागूंक मेळ्ळीं ना. एखादे जर हे 3 मतदारसंघ जर आमी जर ऑप्शनल धरले जाल्यार 3सून एक मतदारसंघ फातोर्डा ज्या मतदारसंघासून आमचो पार्टीचो तो मतदारसंघ आमी जिखले. दुसरो मये आनी मांद्रे हांगासर आमी शेणल्या पण थंय आमकां समाधानकारक मतां पडोंक ना. ताचो अर्थ असो न्हू की आमी डिमोरलायज जाले आनी आमी फाटीं सरल्या म्हणून. साखळेन अजून समस्या आसा म्हणून हय साखळेचेय लोक येयल्ले अशें सगळे म्हणजे आमी जर इतिहास पळोवपाक गेले जाल्यार खंयच्याच मुख्यमंत्र्यान केन्नाच पूर्ण न्याय दिलो असं केन्ना जावचें ना. समस्या सगळे कडेन आसा पूण ज्यो साखळेंसून सुद्दां ज्यो समस्या आयल्यो ह्यो खऱ्यो काही समस्या आसल्यो ह्यो काही शेतकरी लढ्या जेन्ना मायनींग
इफेक्टेड जेन्ना लोक म्हटले पळय तुझे सादारण त्याच बेल्टा वयल्यान मायनींग हे त्याच बेल्टाक चलतालें. सो अजूनय ते लोक वंचीत आसात. कित्याक वंचीत आसात कितें हेचेर सरकारान खरंच हेचेर हांव परत एकदां म्हणटा की जशें हांवें म्हटलां की वेळ गेल्ली ना. सगळे लोक हे गोंयकार लोक आसात आनी गोंयकार लोकांच्यो समस्या आसात. सो ह्यो सोडोवपाचो सरकारान प्रयत्न करपाक जाय. CSF कितें प्रकल्प म्हणटा CISF तो हो CISF म्हणजे हो एक्चुअली आर्मी रिलेटेड आसा तो कळ्ळें जो सेंटराकसून येता. तो जरी सेंटराकसून येयलो जाल्यार हांगासर तेची जेन्ना म्हणटा की पूर्ण डेमोग्राफी चेंज जातली तेन्ना हांगासरल्या लोकप्रतिनिधीची खबर आसपाक जाय. हांगासरले स्थानीक पंचायत आसात किंवा म्युनिसिपालिटी आसात तांकां तेची खबर आसपाक जाय. तर कितें येता तर कितलो म्हणजे सादारण आमी जेन्ना 6,000 युनिट्स म्हणटा तेन्ना कमीत कमी 12 ते 14,000 हे थंयसरले थंय लोकवस्ती जातली. आनी त्या लोकवस्तीक लागणारे उदक आसात लायट आसात हे खंयसून दितले ते स्थानीक लेवलीचेर हेचेर दिवचे पडटले. कारण थंय जी आमी हाय रेस टँक केल्ली आसता पळय ती सकयल येता आनी तीच आमची कितल्या वर्सांची मागणी आसा की ती वयर व्हरची एक नवीन करची वयर आनी ते उदीक थंयसरल्या स्थानीक लोकांक दिवचें. आज ना म्हणटा ते 10 वर्सां जाली लोक रावतात त्या लोकांक नळाचें उदीक नळाचें कनेक्शन घेतलेलें आहा त्या लोकांनी पण उदीक ना तेका केन्ना. तांकां टँकर्स हाडले वयतात प्रायवेटली जे खावपाचें उदीक सुद्दां ते बिस्लरी बॉटल्स वगैरे घेवन येतात. आनी जेन्ना आमी 12 ते 14,000 जेन्ना लोकवस्ती जातली थंयसर ते उदकाचो जो हें आहा जसो जसो मॉप पॉयंट एअरपोर्टा वेळाचेर उदकाची कांय सोय करिनासतना जशें केल्लें पळय तशेंच हें आसा. सिमिलरली हांव सांगपाक एक विसरलो की थंय इलेक्ट्रॉनीक सिटीचे क्लस्टरूय येवपाचे आसात. थंय तुमी आतां जर वचून पळयशात तुमी जाल्यार थंयसर सादारण दोनापावल कशें आमचो वयलो प्लेटो आहा तशें तुमकां वयर पळोवपाक मेळटलो पण ताका लीक रोडूच ना. ते जर येदो व्हडलो डेव्हलपमेंट करता कारण थंय एक IDC आहा इंडस्ट्रियल इस्टेट तेजें एक्सपान्शनूय केलां तेका ती सुद्दां थंय एक्सपान्शन केलां लोकांनी शेडी बांदल्यात पण ते युनिट चलनात कारण तेका कनेक्टिविटी ना. पेडण्या टाउनान सुद्दां वयतलो जाल्यार व्हडले कंटेनर्स टँकर्स बिकर्स वचूंक शकनात. आनी जेन्ना इतल्या लाखांनी स्क्वेअर मिटर जेन्ना हांगासरली इलेक्ट्रॉनीक सिटीची जेन्ना काही आतां क्लस्टर उबे सुद्दां जाल्यात तांकां लागून एकदां टेंडर जाल्ले 2000 म्हाका दिसता 16-17 टेंडर जावन तेजी वर्क ऑर्डरूय दिल्ली ताका लागून लागणारो पावर सबस्टेशन ते सुद्दां थंयसरले नाच केले म्हणजे युनिट घेतले सुद्दां कित्याक आनी हें कोणाक पळोवंक गेल्लें ना. आनी म्हणून म्हणटा की थंयसरल्यो ज्यो समस्या आसात ह्यो स्थानीक लोकांनी आपलो आवाज मांडपाचो प्रयत्न करून सुद्दां ताका न्याय मेळना कारण लोकांक हें अंडरएस्टिमेट केल्लें वयतात की आमच्या शिवाय आतां पर्यायच ना. हे जे फुकट उदक तुमी आतां उदक मेळना सरकार फाटल्या वर्सा फुकट उदक दिलें लोकांक केन्ना तरी त्या लोकांक मेळटलें कितें खंयचें मेळ्ळें उदकूच नाल्यार फुकट खंयचें मेळटलें. स्कीम केल्ली हय स्कीम आहा अश्यो कागदोपत्री कितल्यो स्किमी आहात न्हू. म्हाका आयकोंक केन्ना येवना की फुकट उदक जेंका नळाक हांव जेन्ना म्हणटा पळय की तांकां उदकूच ना नळ कोरडे आसात उदक येतालें तेन्ना फुकट न्हू ते स्किमीच्या पिरियडान ते फुकट नाका म्हणटा पयशांनीच ती नळां घेवन उदक म्हणटात. पूण आरोप असो जालो की लोक चोरतात म्हणून आमी स्कीम बंद केली अशें म्हणून. बरें चोरतले खंयचें उदक ज्या लोकांक कदाचित जेंका 24 वरां उदक मेळटा तेंच्यांनी चोरना आसात पण तेचेर कारवाई करपाक जाय न्हू. तो चोरता एखादो एक चोर आसा म्हणून तूं सगळ्यांच्या उदकान स्कीम बंद करूंक शकता काय कितें. सो ह्यो ज्यो गोश्टी आसात ह्यो ज्या पद्दतीन आमी स्थानीक लेवलचेर वचून ज्या लोकांच्यो आयकून घेतल्या जो आवाज आमी आयकून घेतला हो आवाजूच आमी गोंयभर घेवन वयतले आनी मागता जशें निर्भयपणे सगळे उत्तर गोंयचे ज्या ज्या भागांसून हांव सगळे म्हणना पूण ज्या ज्या भागांसून ते धाडस करून लोक येयले आनी आपलो आवाज थंय व्यक्त केलो तेचे सगळ्यांचे हांव आभार व्यक्त करता. असोच हो आवाज आमी फुडें व्हरचो म्हणून तमाम आज दक्षिणेन चालू तमाम गोंयकारा कडेन मागता. आतां तुमच्या पक्षाचो एकूच MLA आसा तेजोच आवाज तो विधानसभेन काडलो सुद्दां तो इफेक्ट कितलो जातलो अशें दिसता. इफेक्ट डेफिनेटली जावपाक जाय. एक सुद्दां जरी प्रतिनिधी आसलो जाल्यार तो लोकप्रतिनिधी आसा आनी तो आपल्या फक्त ज्या मतदारसंघांसून तो येता दक्षिणेंतल्या फातोर्डा मतदारसंघांसून तो फक्त फातोर्डा मतदारसंघा पुरतोच पुरोंक ना. तो एका पक्षाचो चीफ आसा आनी ताका पूर्ण गोंयभर भोंवपाचो
पूर्ण अधिकार आसा आणि ज्या पद्दतीन तो हे विषय घेऊन वयता तो अशें न्हू की आपलो फातोर्डा मतदारसंघ वाऱ्यार रोडेला आनी भोंवता अशें ना. त्याचो फातोर्डा मतदारसंघ हो म्हाका दिसता गोंयचो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून गोंयच्या सगळ्या मतदारसंघांनी अशें तो पळोवन शिकून घेवपा सारको आहा तो मतदारसंघ. सत्तरीन कितें वचूंक ना तुमी बिचोली सत्तरी येदलो तालुक्याचो इश्यू खूब आसा बिचोली कित्याक घेतलो थंय बिचोलीन कशें जालें की सत्तरी आनी बिचोली हो एक कडेच करया म्हणून थंयसरल्याच आमकां काही लोकांचोय हे आसलो आणि कदाचित असू शकता जसो तुजो प्रश्न आसा की अजूनही काही लोक जे असतात त्या भागात ते अजूनही दडपणा सकयल असतात. पण हरकत ना दोन्ही जर आम्ही एकत्र केलो आणि ज्या प्रकारे थंयसरल्यो ज्यो समस्या ज्या आवाजान त्यांच्यानी व्यक्त केल्यात पळय हे आम्ही काल सगळ्या सोशल मीडिया किंवा तुमच्या प्रसार माध्यमांच्या हेतून आम्ही पळयल्ले आहात. काही लोक निर्भयपणे थंय येवन जे मांडना पळय ते तितलें इझी ना की आयचे जे विंडिक्टिव्ह राजकारण चलना पळय त्याच्या समोर येऊन ही एखाद्याचं धाडस करा एखाद्या सामान्य थंयसरल्या तरुणाक ते काही कोण व्हडले कोण लोकप्रतिनिधी वगैरे नसले. एका सरपंचान धाडस केले तरुण सरपंच आणि असे तरुण हे खरेच पुढे सरपाक जाय. म्हणजे प्रत्येक वेळाचेर आमकां कितें तरी आमची नोकरी जाय काय आपल्या भावाची जाय आपल्या भयणीची जाय कोण तरी आपलो रिलेटिव्ह आहा तेची नोकरी जाय म्हणून जर आमी बसलीत जर ती चादर घेवन रावले आमी सोंग करून जाल्यार ते जावचें ना. आणि ताका लागून थंयसरल्या लोकांचो एक आसलो की सत्तरी आणि बिचोली म्हणून आमी एकत्र करया आपणाक एंड वी डिड इट आणि तो सक्सेसफूल जालो. परत कोण सत्तरीन केन्ना वयतले डेफिनेटली वयतले. त्यांची मागणी आसा काल जाल्यानंतर त्यांचे सांगला की फुडलो असेंब्ली जाल्यानंतर आम्ही तुम्ही एकदा सत्तरीन या विजय बाबा त्यांच्यानी आमंत्रण दिला. एक तर ग्रुप येयलो आणि त्यांच्यानी एक वर्षा पयलीं एक जी समस्या आसली थंय तेची जमनीची ती विजय बाबाच्या इनिशिएटिव्ह घेऊन ती सुटावी जाल्ली म्हणून ते फक्त येयल्ले थंय थँक्यू म्हणपाक. म्हणजे ते प्रसार माध्यमांच्या समोर येऊन ते थँक्यू म्हणून गेले. हे कित्याक आम्ही फॅब्रिकेट केल्ले विषय न्हय हे सामान्य विषय सामान्य जनतेचे विषय आसा ते तेचे वचून आज जरी ते ल्हान दिसले जाल्यार ते जसो काळ वयता तसो एका म्हाका खबर आसा म्हाका प्रतिसाद मेळटलो लोक परिवर्तनाच्या हेचेर आसात मार्गार आसात त्याचो आज ना फाल्यां हो बुलंद आवाज गोंयभर पसरतलो हेची म्हाका खात्री आसा देव बरें.